मी आलो की लगेच पेशंटला सिटी स्कॅनला शिफ्ट करून घेतलं भाऊ. कारण कार्यकर्ते वाटच बघत होते की भाऊ कधी येतोय आणि आपण पेशंटला कधी घेतोय. कारण पेशंट लगेच सी टी स्कॅनला घेतलं. मी आलो की पेशंट सी टी स्कॅनला घेतलं की कार्यकर्ता म्हणे भाऊ लगेच टेबलवर पेशंटला घेणं. पेशंट बी एकदम ओके होतं, त्याच्यामुळं काय टेन्शन नाही. पेशंट लगेच उठून लगेच आपल्या टेबलवर झोपले भाऊ. मशीनच्या टेबलवर झोपले की एकदम ओकेमध्ये मी आलोच तिथं. मी आलं की लगेच काय मस्तपैकी पेशंटला पोझिशन दिली. कारण आपल्याला 3D फेस करायचा होता पेशंटचा, कारण फेसला थोडी इंजुरी होती, ॲक्सिडेंट झालेला होता पेशंटचा. मस्तपैकी पोझिशन दिली. आलो डायरेक्ट कन्सल्ट रूममध्ये आलो एकदम क्वालिटीमध्ये. लगेच इकडून आपण नाव बिव टाकलेलंच होतं पहिलं. आलं की लगेच एक इमेजेस आली बुवा, स्काउट इमेजेस आले की इमेजेस आल्याबरोबर तर लगेच आपण एकदम ओकेमध्ये पेशंटला लगेच प्लॅनिंग वगैरे करून घेतली. कुठून कुठं आपल्याला स्कॅन वगैरे घ्यायचं आहे, काय करायचं आहे हे ते. मग काय एकदम ओकेमध्ये बाहेर लगेच सगळं सिस्टम लावूनच एकदम ओकेच होतं ना. आपले उशीर झालेला होता, 12 वाजलेले होते, त्याच्यामुळं आपल्याला बी घाई होती. एकदम ओकेमध्ये लगेच स्कॅन चालू करून दिला. स्कॅन चालू करून दिला की लगेच एकच नंबरमध्ये इमेजेस आली इमेजेस आली. आणि पेशंटला जास्त त्रास नव्हता, पेशंटला बी जास्त काही झालेलं नव्हतं, त्याच्यामुळं देवाच्या कृपेने चांगलं झालं मग पेशंटने पण आपल्याला काही त्रास नाही दिला, हल्ले नाही पेशंट. त्याच्यामुळे एकदम ओकेमध्ये इमेजेस वगैरे आल्या. इमेजेस वगैरे ओके आल्या की लगेच मग आपण काय स्कॅन वगैरे एकदम सिस्टमॅटिक बघून घेतला एकदा आधी. मग ओके म्हणलं. लगेच कार्यकर्त्याला आदेश, लगेच कार्यकर्ता म्हटलं पेशंटला आऊट करून दे पहिले, त्याच्यानंतर मग आपण बघू काय करायचं काय नाही. की इमेजेस वगैरे क्रिएट करायच्या, इमेजेस वगैरे क्रिएट करून घेऊ मस्तपैकी. फिल्म बनवू आणि त्याच्यानंतर मग आपण फिल्म वगैरे देऊन टाकू. मग कार्यकर्ते म्हणजे ठीक आहे. लगेच कार्यकर्त्यांनी पेशंटला घेतलं, पेशंट आऊट केलं. पेशंट आऊट केल्याच्या नंतर लगेच मग काय आपलं काम लगेच चालू. लगेच फिल्मिंगला लगेच चालू केलं की क्रिएट करायला इमेजेस. आधी 3D फेसच्या इमेजेस बनवल्या एकदम क्वालिटीमध्ये. मग थोडंसं ते खराब आलेलं असतं ना त्याच्यात हे, मग त्याला एडिट वगैरे करावं लागतं. मग लगेच एडिटिंग चालू केली भाऊनी. भाऊ काय ढिलाच पडतो का, खडाखट लगेच ओकेमध्ये लगेच काय. आणि 3Dमध्ये तर काही व्यवस्थित एकदम ओके होतं पेशंट. त्याच्यामुळं पेशंटला काय मार वगैरे नव्हता, फ्रॅक्चर काहीच नव्हतं, त्याच्यामुळं टेन्शन नाही. म्हटलं चला आता एडिटिंग केली एकदम क्वालिटीमध्ये. एडिटिंग केली की लगेच इमेजेस क्रिएट केल्या मस्तपैकी. इमेजेस क्रिएट केल्याची लगेच ओकेमध्ये इमेजेस क्रिएट झाल्या, क्लोज करून घेतलं. आणि मग काय लगेच फिल्मिंग सोडली की लगेच म्हटलं आता लगेच फिल्म देऊन टाकू आणि लगेच आपलं निघून जाऊ घरी मस्तपैकी. रिपोर्ट नंतर आल्यावर आपण देऊन टाकू, कारण पुढं पाठवलेलं असतं डॉक्टरना रिपोर्ट. मग ओकेमध्ये लगेच फिल्मिंग घेतल्या भाऊ काय दमच खात नाही. लगेच फिल्म घेतल्या, फिल्म टाकल्या एकदम ओकेमध्ये. मग लगेच पेशंटचं नाव वगैरे टाकलं फोल्डरवर आणि लगेच मग निघालं डॉक्टरांना फिल्म द्यायला. डॉक्टरांना एकदा फिल्म दिल्या की मग काय टेन्शन नाही, कारण त्यांचं पुढचं काम चालू होऊन जातं. मग काय तोपर्यंत आमचं एक टपालपलटी झालं होतं. आमचा कार्यकर्ता आहे ना, एक गाडी घेऊन गेला होता राव, लय दगाफटका केला त्याने. काय म्हणलं चल शुभम आता काय पाय जावं लागणार आहे आपल्याला. रात्री 12-12:30 वाजले होते. चला म्हटलं पाय आता काय लय लांबी नाही. मग काय आम्ही दोघंजण निघालो, मी आणि शुभम. मग काय मित्रांनो चला बाय. इथेच आता आपला व्लॉग एंड करू.